मित्रांनो, आई ही अशी व्यक्ती असते जी आपल्या आनंदात आनंदी होते तर आपल्या दुःखात आपल्या आधी ती रडते. पण नकळत आपण तिला असे काही शब्द बोलून जातो की ते शब्द तिला आयुष्यभर जखमा देत राहतात. म्हणूनच आज आपण जाणून घेऊया की असे कोणते 10 वाक्य आईसमोर किंवा आईला कधीही बोलू नये. पहिलं वाक्य, तुला काही कळत नाही. जेव्हा हे वाक्य आपण आईला बोलतो तेव्हा तिच्या अनुभवाचा अपमान होत असतो. नंतर नंबर 2, तू माझ्यासाठी काय केलेस. जिने आयुष्यात स्वतःच्या आधी तुमचा विचार केला तेव्हा जेव्हा ती हे वाक्य ऐकते तेव्हा तिचं मन अतिशय दुःखी होते. नंतर नंबर 3, तू माझ्याशी बोलू नकोस. राग येतो ठीक आहे, परंतु नातं तोडणारे शब्द कधीही बोलू नये. नंतर नंबर 4, तुझ्यामुळे माझं आयुष्य बिघडलं आहे. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी शक्य तितकं सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत असते. नंतर नंबर 5, तुझ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. आज वेळ नाही आहे ठीक आहे, परंतु आईशी बोलण्यासाठी एक दिवसही तुम्ही काढू शकणार नाही आहे का. नंतर नंबर 6, तुझ्यापेक्षा इतर मुलांच्या आई खूप चांगल्या आहेत. प्रत्येक आईला तुलना जर केली तर आईचं मन हे खूप दुःखी होते. नंतर नंबर 7, तुझी मला गरज नाही आहे. या वाक्याने आई तर आतून कोलमडूनच पडते. नंतर नंबर 8, तुझी मला लाज वाटते. हे वाक्य जेव्हा आई ऐकते तेव्हा तिचं मन खूप दुःखी होते. नंतर नंबर 9, शांत बैस. प्रेमाने बोललेली गोष्ट आणि अपमानित केलेले शब्द यामध्ये खूप मोठा फरक असतो. नंतर नंबर 10, नेहमी तुझीच चुकी असते. मतभेद असू शकतात, परंतु अपमानास्पद शब्द टाळावे. लक्षात ठेवा, आईला महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. तिला फक्त तुमचा आदर, तुम्ही दिलेला वेळ आणि प्रेमाने बोललेले 2 शब्द हीच तिच्यासाठी खरीखुरी भेटवस्तू असते. म्हणूनच तुमची आई जर तुमच्यासोबत राहत असेल तर तिला हे वाक्य नक्की ऐकवा की तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. आणि या 10 वाक्यांपैकी तुम्ही कोणते वाक्य तुमच्या आईला कधीच बोलणार नाही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.